EPC1 यातील युनिट 1 सूक्ष्म अध्यापन यात आपण सूक्ष्म अध्यापनाचे फायदे आणि मर्यादा हे अभ्यासत आहोत. तर यामध्ये प्रथम आपण फायदे विचारात घेऊ आणि त्यानंतर मर्यादा या विचारात घेऊ. तर सूक्ष्म अध्यापनाचे फायदे कोणते? तर आपल्याला अनेक फायदे हे सूक्ष्म अध्यापनाचे सांगता येतात. त्यापैकी आपण एकेकाचा विचार करू. तर पहिलं म्हणजे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण. तर यामध्ये सूक्ष्म अध्यापन तंत्रामध्ये एकावेळी एकच कौशल्य हे शिकवलं जातं. म्हणजेच काय, तर टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण या पद्धतीचा यामध्ये अवलंब केला जातो. थोडक्यात म्हणजे पृथक्करणात्मक दृष्टिकोनाचा अवलंब या ठिकाणी केला जातो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं दडपण कमी होतं. तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर अध्यापन करायचं असलं तर एक प्रकारचं दडपण येतं. पण सूक्ष्म अध्यापनामध्ये जो प्रशिक्षणार्थी असतो तर याला त्याच्या वर्गातीलच विद्यार्थ्यांवर पाठ घ्यायचा असल्यामुळे त्यांच्या मनावरचं दडपण कमी होतं. आणि तसंच आणखी दडपण कमी होण्याचं कारण म्हणजे की गट छोटा केलेला असतो, वेळ कमी केलेला असतो आणि आशय कमी केलेला असतो आणि त्यामुळे अध्यापनाचं जे दडपण असतं तर ते दडपण आपोआपच कमी होतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा सांगता येईल तो म्हणजे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. तर सूक्ष्म अध्यापनाचं ध्येयच ते आहे की विद्यार्थ्यांचा अध्यापनाचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि हा आत्मविश्वास वाढण्यासाठीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न हे केलेले असतात. एकावेळी एकच कौशल्य घेतलेलं असतं आणि त्यामुळे विद्यार्थ्याला त्या कौशल्याचा सराव करणं हे योग्य होत असतं. आणि या सर्व बाबी वेळ, आशय, गट हे कमी केल्यामुळे आपोआपच विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. ते चांगल्या प्रकारे अध्यापन करू शकतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांचा अध्यापनाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. त्यानंतर चौथा फायदा सांगता येईल तो म्हणजे प्रत्याभरणाचा परिणाम. तर सूक्ष्म अध्यापनामध्ये जो प्रशिक्षणार्थी पाठ घेतो तर त्याला त्याचे सहकारी मित्र, निरीक्षक, प्राध्यापक हे फीडबॅक देत असतात आणि त्यामुळे त्याला कोणत्या चुका झाल्या, त्या चुका टाळण्यासाठी काय करता येईल, तर हे सर्व बाबतीमध्ये प्रत्याभरण मिळत असतं आणि त्या प्रत्याभरणाचा चांगला परिणाम हा विद्यार्थ्यावर होत असतो. त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे चुका व शिका या तत्त्वाचा अवलंब. तर प्रशिक्षणार्थी कोणतेही कौशल्य एकदम साध्य करू शकत नाही, तर त्याच्या काही चुका होत जातात आणि प्रत्याभरण मिळाल्यामुळे या चुका कशा सुधाराव्या हे प्रशिक्षण विद्यार्थ्याला मिळत असतं आणि त्यामुळे की चुकांमधनंही विद्यार्थी हा शिकत असतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की चुका आणि शिका या तत्त्वाचा अवलंब केल्यामुळे प्रशिक्षणार्थी प्रयत्नपूर्वक चुकांची संख्या ही कमी करू लागतो आणि त्यामधून तो शिकत असतो. त्यानंतरचा सहावा फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे अचूक आणि नेमकं मार्गदर्शन. तर पाठाचं नियोजन कसं करायचं, अध्यापन झाल्यानंतर त्यावर हे प्रत्याभरण मिळत असतं. विद्यार्थी त्या चुका टाळून आणि पुनर्नियोजन करतो. पुनर्अध्यापनाकडे जाताना निरीक्षक, प्राध्यापक अचूक आणि नेमकं मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळेच विद्यार्थ्याचं अध्यापन हे जास्तीत जास्त प्रभावी होत जातं. तर हा सूक्ष्म अध्यापनाचा फायदा आहे. त्यानंतर सातवा फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे चुकांच्या दुरुस्तीस वाव. तर इतर जे सराव पाठ असतात, वर्गातले पाठ असतात, तर यामध्ये चुकांच्या दुरुस्तीला वाव नाही. पण सूक्ष्म अध्यापनाचं हे वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला, हा फायदा सांगता येईल की सूक्ष्म अध्यापन घेतल्यानंतर लगेच त्या पाठामध्ये झालेल्या चुका लक्षात आणून दिल्या जातात आणि त्या चुका टाळून आणि कसं पुनर्नियोजन करायचं, कसं पुनर्अध्यापन करायचं, तर हे मार्गदर्शन केलं जातं, ही संधी दिली जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा सराव होतो आणि त्यांच्यामध्ये सुधारणा होत असते. त्यानंतर आठवं, सूक्ष्म निरीक्षणाला वाव. तर ज्यावेळी प्रशिक्षणार्थी पाठ घेतो तर त्यावेळी त्याच्या गटातील त्याचे जे सहकारी विद्यार्थी असतात, सहकारी मित्र असतात, तर यांचंही त्यांना निरीक्षण करायचं असतं आणि हे निरीक्षण अगदी काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे करावं लागतं. त्यांचा जो तक्ता दिलेला असतो त्या तक्त्यामध्ये सगळे उपकौशल्य
कोणत्या मिनिटाला कोणतं आलं हे सगळं तिथे काटेकोरपणे काळजीपूर्वकपणे करायचं असतं आणि त्यामुळे अध्यापन कौशल्यातील बारकावे लक्षात येतात. त्याचा फायदा दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अध्यापनामध्ये होत असतो. त्यानंतर पुढचा फायदा सांगता येईल तो म्हणजे व्यक्तिगत मार्गदर्शन. तर सूक्ष्म अध्यापन हे तंत्र असं आहे की यामध्ये विद्यार्थ्याला व्यक्तिगत मार्गदर्शन मिळतं, व्यक्तिगत फीडबॅक मिळतो, व्यक्तिगत त्याला त्याच्या चुका सुधारण्याची संधी मिळते. आणि हा महत्त्वाचा फायदा सांगता येईल तो म्हणजे की सूक्ष्म अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची संधी मिळते आणि त्यामुळेच त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होत असते, पर्यायाने त्यांच्या अध्यापनामध्ये सुधारणा होत असते. पुढचा फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे अध्यापन कौशल्यावर भर. तर सूक्ष्म अध्यापनामध्ये अध्यापन कौशल्यावर प्रभुत्व मिळवणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं आणि त्या दृष्टीने अध्यापन कौशल्यावर लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि म्हणूनच एकावेळी एकच अध्यापन कौशल्य हे शिकायचं असतं. तर किमान 5-6 कौशल्य शिकल्यानंतर बाकीची इतर कौशल्यही आपोआपच विद्यार्थी आत्मसात करतो. तर हा फायदा आपण पाहिला की अध्यापन कौशल्यावर भर म्हणजे एकावेळी एकच कौशल्यावर भर द्यायचा असतो आणि त्यामुळे ते कौशल्यावर प्रभुत्व मिळवणं हे शक्य होतं. त्यानंतरचा पुढचा फायदा म्हणजे घटकाचे सूक्ष्म विश्लेषण. तर प्रत्येक जो पाठ असतो तर हा पाठ काढत असताना विद्यार्थी जो आशय निवडतो तर त्या आशयाचं त्याला विश्लेषण करावं लागतं. त्यामध्ये की कोणते घटक येतील हे त्याला पाहावं लागतं आणि त्यामुळे अध्यापनातील गुंतागुंत आपोआपच कमी होते आणि प्रशिक्षणार्थीमध्ये विश्लेषणाची क्षमता विकसित होते. तर या प्रकारे आपण सूक्ष्म अध्यापनाचे फायदे पाहिले. टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण, दडपण कमी होतं, आत्मविश्वास वाढतो, प्रत्याभरण मिळतं, चुका आणि शिका या तत्त्वाचा अवलंब, नेमकं आणि अचूक मार्गदर्शन, चुकांच्या दुरुस्तीला वाव, सूक्ष्म निरीक्षणास वाव, व्यक्तिगत मार्गदर्शन, अध्यापन कौशल्यावर लक्ष आणि घटकाचे सूक्ष्म विश्लेषण या प्रकारे आपण सूक्ष्म अध्यापनाचे फायदे पाहिले. कोणतेही तंत्र असेल तर त्यामध्ये जसे फायदे असतात तसे आपल्याला काही मर्यादासुद्धा सांगता येतात. सूक्ष्म अध्यापनाच्या मर्यादा आपल्याला या प्रकारे सांगता येतील की याला वेळ जास्त लागतो, कारण यामध्ये एकावेळी एकच कौशल्य शिकवायचं असल्यामुळे जर आपल्याला 5-6 कौशल्यांचं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि आपण त्यांना प्रभुत्व पातळीपर्यंत येईपर्यंत दिलं पाहिजे असं म्हणतो आहे, तर जर व्यक्तिगत लक्ष दिलं आणि या प्रकारे प्रत्येकजण प्रभुत्व पातळीपर्यंत जाईपर्यंत जर प्रयत्न केले तर संपूर्ण वर्षसुद्धा याला लागू शकेल. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की सूक्ष्म अध्यापन तंत्र जे आहे तर ते एक वेळखाऊ तंत्र आहे, वेळ जास्त लागतो. त्यानंतर असं म्हणता येईल की ते एक महागडं प्रशिक्षण तंत्र आहे, कारण हे पाठ घेत असताना रेकॉर्डिंग करावं हे अपेक्षित आहे. मग टेप रेकॉर्डर, व्हिडिओ, कॅमेरा हे सगळं साहित्य आणणं म्हणजे म्हणून याला आपण महागडं प्रशिक्षण तंत्र असं म्हणतो आहे. आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये हे साहित्य उपलब्ध होईलच असं नाही, तर म्हणून याला आपण असं म्हणू शकतो की सूक्ष्म अध्यापन तंत्र हे एक महागडं प्रशिक्षण तंत्र आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे वास्तव परिस्थितीशी परिचय होत नाही. तर हे जे सर्व आपण सूक्ष्म अध्यापन करत असतो तर हे नियंत्रित वातावरणात करायचं असतं. वास्तव परिस्थिती म्हणजे वर्गामध्ये शिकवण्यासाठीचं हे तंत्र आहे आणि मग त्या वर्गामध्ये शिकवण्यासाठी आपण हा प्रयत्न करत असतो आणि मग तशी परिस्थिती आपण महाविद्यालयामध्ये तयार केलेली असते. आणि म्हणून याचं मर्यादा अशी सांगता येईल की सूक्ष्म अध्यापनामध्ये मर्यादित विद्यार्थ्यांवर पाठ घेतला जातो, वर्गातील विद्यार्थ्यांवरच घेतला जातो आणि एकावेळी एकच कौशल्य शिकवलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा वास्तव परिस्थितीशी परिचय होत नाही. चौथी मर्यादा सांगता येईल आपल्याला की प्रत्येक कौशल्याचं स्वतंत्र अध्यापन. तर अध्यापन ही एक कला आहे आणि ही जी कौशल्य आहेत तर ही एकमेकांमध्ये गुंतलेली असतात आणि म्हणून की ते अगदी वेगळं करणं आपल्याला शक्य नाही. जसे की आपण फलकलेखन करत असताना प्रश्न हे विचारतच असतो, प्रश्न विचारत असताना त्यामध्ये काही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करत असतो. तर ही कौशल्य सगळी एकत्र आहेत आणि ह्या कौशल्यामधून एकावेळी एक कौशल्य बाजूला काढणं ही सुद्धा सूक्ष्म अध्यापनाची मर्यादा होऊ शकते की प्रत्येक
कौशल्य हे वेगळं काढणं शक्य नाही. त्यानंतरची पुढची मर्यादा म्हणजे सराव करीत असलेल्या कौशल्यांव्यतिरिक्त इतर कौशल्यांची दखल, की आपण एक कौशल्य घेत असताना दुसरं कौशल्य हे त्यासाठी आवश्यक असतं, पोषक असतं आणि तरीसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर म्हणून याला आपण मर्यादामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर विषयवस्तूची निवड, तर कोणतं कौशल्य आहे तर त्यानुसार आपण आशय निवडत असतो आणि जे आपलं रेग्युलर अध्यापन असतं तर त्यामध्ये अशी निवड करणं शक्य नसतं, की आपल्याला कोणतं कौशल्य वापरायचं आहे तर त्यानुसार कोणता आशय घेता येईल, तर हे त्यामध्ये नसतं. म्हणून हे आपण मर्यादामध्ये टाकू शकतो. त्यानंतर कौशल्यासंबंधीचे प्रमाणक आहे, की कोणत्या कौशल्याचा वापर कुठे करायचा, किती करायचा, केव्हा करायचा, तर याचं कोणतंही प्रमाण ठरलेलं नाही आहे, प्रमाणक ठरलेलं नाही आहे आणि म्हणून मग आपण की योग्य प्रकारे तुलना करू शकत नाही. त्यानंतरचं मर्यादा म्हणजे व्यक्तिनिष्ठता, की प्रशिक्षणार्थी जेव्हा पाठ घेतो तर त्याला जे प्रत्याभरण मिळतं तर त्याचे मित्र किंवा म्हणजे की स्वतःचा मित्र असेल तर त्याला चांगलं म्हटलं जातं. तर पाठनिरीक्षण जे असतं तर यामध्ये व्यक्तिनिष्ठता येऊ शकते, की एखाद्या प्राध्यापकाला एखादी बाब, समजा मराठीचे प्राध्यापक असतील तर ते ग्रामरवर जास्त लक्ष देतील, या प्रकारे व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. त्यानंतरची मर्यादा आपल्याला हे सांगता येईल की पाठ्यवस्तू आणि विद्यार्थी यांच्याकडे दुर्लक्ष होतं. तर यामध्ये कौशल्य शिकवण्यावर भर असतो आणि त्यामुळे आशयाकडे दुर्लक्ष होतं. आशय समजा चुकीचाही शिकवला असेल पण त्यामध्ये जर ते घटक येत असतील तर अशा वेळी निरीक्षणामध्ये तफावत पडू शकते आणि मायक्रो टीचिंगमध्ये, सूक्ष्म अध्यापनामध्ये पाठ्यवस्तूकडे लक्ष न देता कौशल्याकडे लक्ष द्यावं हेच अपेक्षित असतं. म्हणून आपण मर्यादेमध्ये हे घेतलेलं आहे. आणि 10वं म्हणजे सलगता. तर सलग अध्यापन हे चांगलं असतं, परंतु या ठिकाणी पृथक्करण करून आणि प्रत्येक घटक वेगळा काढला जातो आणि म्हणून मर्यादेमध्ये आपण हे घेतलेलं आहे की सूक्ष्म अध्यापनामध्ये सलगता नसते. तर या प्रकारे आपण मर्यादा पाहिल्या, की वेळखाऊ तंत्र आहे सूक्ष्म अध्यापन म्हणजे, महागडं प्रशिक्षण तंत्र आहे, वास्तव परिस्थितीशी परिचय होत नाही, प्रत्येक कौशल्याचं स्वतंत्र अध्यापन करावं लागतं यामध्ये, आणि सराव करत असलेल्या कौशल्याव्यतिरिक्त इतर जी कौशल्य असतात तर त्यांची दखल घेतली जात नाही, विषयवस्तूची निवड करणं हे सराव पाठामध्ये शक्य नसतं, कौशल्यासंबंधीचे कोणतेही प्रमाणक नाहीत, व्यक्तिनिष्ठता यात येऊ शकते, पाठ्यवस्तूकडे दुर्लक्ष होतं आणि सलगता नसते. तर या प्रकारे आपल्याला मर्यादा सांगता येतात. तर या प्रकारे आपण सूक्ष्म अध्यापनाचे फायदे आणि मर्यादा अभ्यासल्या.